कयामत म्हणजे या संपूर्ण जगाचा शेवट होण्याचा दिवस. हा तो दिवस आहे ज्या दिवशी अल्लाह संपूर्ण सृष्टी नष्ट करेल आणि पुन्हा सर्व मानवांना जिवंत करून त्यांच्या कर्मांचा हिशोब घेईल. हा दिवस निश्चित आहे, पण तो कधी येईल याचे अचूक ज्ञान फक्त अल्लाहलाच आहे. आज आपण जगात जे काही पाहतो, पृथ्वी, आकाश, पर्वत, समुद्र, माणसं, प्राणी, हे सगळं एक दिवस संपणार आहे. कयामतीच्या दिवशी इतका मोठा बदल होईल की पर्वत उडून जातील, समुद्र उकळतील, आकाश फाटेल आणि पृथ्वी हादरेल. त्या दिवशी कोणालाही कोणाची मदत करता येणार नाही. प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःच्या कर्मांची चिंता करत असेल. कयामतीच्या दिवशी सर्व लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल. ज्यांनी चांगली कर्मे केली, अल्लाहवर विश्वास ठेवला, सत्याचा मार्ग स्वीकारला, त्यांना बक्षीस मिळेल. आणि ज्यांनी चुकीचे काम केले, अन्याय केला, सत्य नाकारले, त्यांना शिक्षा होईल. म्हणजेच हा दिवस पूर्ण न्यायाचा दिवस आहे. या जगात कधीकधी आपल्याला वाटते की वाईट लोक मजेत आहेत आणि चांगल्या लोकांना त्रास होतो. पण कयामत दाखवेल की अंतिम न्याय नक्की होणार आहे. कयामतीवर विश्वास ठेवण्याचा एक मोठा फायदा म्हणजे माणूस आपल्या जीवनाबद्दल गंभीर होतो. तो विचार करतो की मी काय करतो आहे, माझ्या कृतींचा परिणाम काय होईल. त्यामुळे माणूस चांगुलपणाकडे वळतो, वाईट कामांपासून दूर राहतो आणि अल्लाहला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपण या जगात कायम राहण्यासाठी आलेलो नाही. आपलं आयुष्य मर्यादित आहे. म्हणून आपण शहाणपणाने जगायला हवं, चांगली कर्मे करायला हवीत, लोकांशी चांगलं वागायला हवं आणि आपल्या निर्माणकर्त्याला ओळखून त्याची उपासना करायला हवी. अल्लाह आपल्याला कयामतीच्या दिवसासाठी तयार होण्याची तौफीक देवो.